नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। सोळा 17 ऑक्टोबरची रात्री मुरुम पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये NH65 वरती एक दरोडेचा प्रकार आमच्या जिल्ह्याची हद्दीमध्ये घडला होता। त्यामध्ये सोलापूरकडे जाणारी एक गाडी ज्यामध्ये डॉक्टर्स होते त्यांना रात्री जॅकचा वापर करून त्याची गाडी थांबवली होती आणि त्यानंतर त्या लोकांना थोडी मारहाण करून त्याच्याकडून जे सोन्याची चेन आहे ते घेऊन ते आरोपी गेले होते। त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आणि फिर्यादीप्रमाणे 7 ते 8 लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ड होते। त्यानंतर तांत्रिक तपास करून आणि ह्यूमन इंटेलिजन्स काढून अशी माहिती पडली की एक गाडी आम्ही डिटेक्ट केली की ते गाडीचा वापर त्यामध्ये केला होता। आज आमची टीमनी तिथे ते गाडी आणि 2 आरोपी आणि सोबतच एक ट्रक जे ते गुन्हा करताना वापरताय त्यांना अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून ते गाडी हस्तगत केलेली आहे। ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र।